प्रियश बापरे आपण त्या ठिकाणी ना प्रियश आपण पाहिलं गेलं या स्पर्धेमध्ये दरवर्षी आपल्याला क्वालिफाईड टीम भेटतात पहिल्या दिवशी, पण हे पहिलं वर्ष आहे, अजून परत आपल्याला कोणताच फिक्स संघ आपल्याला सापडला नाहीये. पण या सामन्यामध्ये बघूया कोणता संघ आगेकूच होतोय. जर गुरु 11 अर्थात चैतन्य 11 हा सामना जिंकला तर 3 सामने त्यांचे होऊ शकतात विजयाचे. पण इथे अन्विषा 11 हा संघ जिंकला तर आपलं अकाउंट विजयाचं खोलू शकतोय या मॅच मध्ये. नक्कीच कुठेतरी विजयाच्या शोधामध्ये आपण पाहतात गुरु 11 संघाला देखील एक सामना त्याने जिंकलाय जरूर. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त सुरुवात, राजू दरेच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला आलेला सुंदर चौकार. थँक्यू प्रियश. पाहिलं गेलं या मॅच मध्ये जर अविर्षा इलेक्ट्रिकल्स हा संघ जिंकला तर मॅच मध्ये खूप एन्जॉय होईल, कारण इथे मजा येईल, कारण सर्वांसाठी संधी उपलब्ध असेल, 5 टीम साठी इथे संधी उपलब्ध राहील. गुरु 11 अर्थात चिन्मय 11 बनाम अविर्षा इलेक्ट्रिकल स्टँड पेंट आयलंड 11 या दोन संघांमधला संघर्ष आपण पाहतात. जबरदस्त सामना रंगेल यात मात्र काही शंका नाहीये. त्याचबरोबर आपण पाहतात राजू तर यांच्या बॅटमधून आज चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदीपजी गायकवाड सर उपस्थित झालेले आहेत. एक्स्ट्रा कव्हरला जेलची शक्यता होती, एका हाताने अटेम, जबरदस्त प्रयत्न होते फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षक यश होते मला असं वाटतं त्या ठिकाणी. जबरदस्त पद्धतीची फिल्डिंग त्यांच्या वतीने, एका हाताने फिल्डिंग करण्याचा त्यांचा हा प्रयत्न. या बॉलवरती सिंगल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 5 वरती. सातत्यानं कव्हर एक्स्ट्रा कव्हरला राजू तरे यांच्यासाठी फिल्डिंग सजवण्यात येते. 5 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती लागलेल्या पहिल्या ओव्हर मध्ये. धनंजय मुकणे बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये. आता स्ट्रायकिंग एंड वरती साई मसने आलेले आहेत. हाफ ट्रॅकर कृष्णादा मसने उपस्थित झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत. कदाचित उद्या किंवा परवा दिसू शकतात मॅच मध्ये. उद्या त्यांची मॅच आहे. आजी माझे खेळाडू सातत्याने आपण या SPL मध्ये पाहिलेले आहेत. एक ठसा उमटवणारा खेळ या माझे खेळाडूंचा सातत्याने SPL मध्ये राहिलेला. धनंजय तयार, पाठीमागे जाऊन थोडासा कॅल्क्युलेटर ड्रेस घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना साईनाथ मसने आपल्याला दिसतात, कारण कुठल्याही प्रकारचा मोठा फटका चुकीच्या चेंडूवरती त्याला विकेट गमवायची नाहीये याच उद्देशानं तो आपण पाहिलं तर थोडासा सेन्सिबल केलं असताना व्हाईट बॉल इथून येतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6. या धावसंख्येवर 6 धावा. लॉफ करतात, ओव्हर पिच, स्लाइटली ओव्हर पिच होता, त्यालाच ओळखून पाठवला बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. साईनाथ मसनेचा फटका सीमा पार, 6. षटकाराच्या मदतीने 12 धावा धावा पुस्तकावर. बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने थोडीशी मिस्टेक करत असताना खेळाडू सेकंडचा कॉल. बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली ती 14 वरती. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ, एक वाईड आतापर्यंत धनंजयने टाकला. शेवटचा बॉल वरती आलेल्या या 2 धावा. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद 14 धावा धावा पुस्तकावरती आहेत. SPLचा थरार तुम्ही पाहतात, शेलू प्रीमियर लीग 2024 हा थरार. 8वं पर्व, 8 एडिशन, यशाची उंच शिखर गाठणारी स्पर्धा. 7 पर्व यशस्वी वाटचाल केलेली आणि त्याच 8व्या पर्वामध्ये आपण यशाची उंच शिखर गाठत असताना ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मेहनत या संपूर्ण आई भवानी क्रिकेट संघ शेलू, शिवसाई शेलू व ग्रामस्थ मंडळ शेलूने घेतलेली आहे, त्या कारणास्तव ही स्पर्धा यशस्वी होत्या. रजत आलेत, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू, त्याला चेस करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये पप्पू डांगरे होते. वाडिश लॉंग ऑफला बरोबर फक्त एक सिंगल एकच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन स्कोर कार्ड.
वंश 11 वर्सेस रॉयल रायगड 11 हा पहिला सामना. अभय तरे आपण पाहतात फेरफटका मारत असताना. अभय खारीक माफ करा. कॉलेजच्या टाइमला आम्ही खूप मजा केलेली आहे शेलूच्या कॉलेजमध्ये. त्यानंतर काही सण असल्याच्या नंतर, फंक्शन असल्याच्या नंतर, डेज चालू असल्याच्या नंतर एक वेगळी मजा असायची त्या कॉलेजमध्ये. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. SKB वॉरियर्स या संघांना आपण सातत्यानं SPL च्या माध्यमातून उतरताना पाहिलेला. चौथ्या किंवा 5व्या पर्वामध्ये त्यांचा संघ चॅम्पियन देखील राहिला होता. लॉफ करतायत लॉंग ऑफला पप्पू डांगरे. डाऊन द बॉल पकडलीये झेल आणि पंचांचा इशारा. फलंदाज इथून बाद. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. सायनाथ मसने परत आहेत. पहिला मोठा धक्का. थँक्यू सो मच. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली 16 वरती. काय जबरदस्त झेल पकडलेली आहे. आपण ऍक्शन रिप्ले तुमच्या ऑन स्क्रीन. स्लाइडली ओव्हर पिच बॉलला ऑन द टोस खेळत असताना जवळपास लॉंग ऑफला क्लिअर करण्यापासून थोडासा दूर राहिला. वेल जज कॅच. काय जबरदस्त झेल. त्यानंतर हा बॉडी बॅलन्स. गुड कॅच. दूर शरीरापासून एक रन मिळते. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 च्या मदतीने 17. सेकंड ओव्हर. रिजत मसने टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना एक एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 17 वरती. चिन्मय 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चैतन्य 11 जे गुरु 11 या नावाने त्यांची ओळख राहिलेली आहे. गतिमान बॉल होता ऑन साइडला. टर्न करत असताना आडवा बॅटनं. सेकंडचा कॉल. थोडीशी रिस्की रन आउटची शक्यता होती. नाराज आहे रजत. समोरून चेंडू अनएक्सेप्टेड बाउन्स त्याने घेतला. त्या कारणास्तव राजू तरीची विकेट मिळू शकली असते. 2 सामने आतापर्यंत चैतन्य 11 या संघाने जिंकलेले आहेत. 4 गुण त्यांच्याकडे पाहूयात. आजच्या दिवसामधील हा त्यांचा 4था सामना. गतिमान बॉल लॉफ केला एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा पप्पू डांगरे. ओ वाडा कॅच. जबरदस्त झेल पप्पू डांगरेने पकडले. आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये स्थान निर्माण केलेला पप्पू डांगरेनं दुसरी झेल पकडली. फलंदाज बाद. घेऊन जाता सदैव छोटे चांगले एफर्ट तुमचे मैदानाच्या आतमध्ये भारी ठरतात. अंतिम टप्प्यामध्ये धावा पुस्तकावरती धावा ते आतापर्यंत 19 धावा. सेकंड ओव्हर मध्ये रजत मसनेला एक सांघिक यश आपण या ठिकाणी पाहतात. तसे तर 2 सांघिक यश त्यांना मिळवलेले आहेत याच ओव्हर मध्ये ओव्हर द स्टंप्स. वेगवाने स्लाइडली चायनीज कट पाठीमागे. रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट मिस. डॉट बॉल. आता शेवटचा बॉल या ओव्हर मधला बाकी राहतो. आता पाहूयात अंतिम ओव्हर मध्ये. राजू तरे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत, परंतु स्ट्रायकिंग एंडला आता नुकताच किशोर आलेले आहेत. धावा पुस्तकावरती धावा 19. पायात आदळला चेंडू. समोर सापडला. डिरेक्ट फ्रंट फुट वरती आदळणारा या चेंडूवरती फलंदाजानं LBW स्वरूपामध्ये बाद झाले. धक्का 3रा इथून बसत असताना आविरशा इलेक्ट्रिकल 10 पॉइंट आयलंड 11 या टीमला फलंदाज बाद.
19 धावा. 9.5ची सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवलेली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा धनंजय आलेले, ज्याने आपल्या संघाला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करून दिलेली आहे. तोच धनंजय आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती आलेला. आतापर्यंत 19 धावा. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. चला अधिकचा टाइमपास नकोय प्लीज. चैतन्य 11 तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. चौथा सामना आज इन ऍक्शन आहे. चैतन्य 11 हा संघ हलक्या हातानं कवचला फक्त पुश करत असताना पुश करो खुश राहो. एक सिंगल या बॉलवरती टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 20 वरती. तिसऱ्या ओव्हरला झाली आहे सुरुवात. धनंजय मुकने बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. वीस धावा. 30 षटक इंडिव्हिज्युअल दुसरं संघासाठीचं तिसरं. वेगवाने चेंडू सरळ खेळलेत. गॅप शॉट आहे मिड ऑन आणि जवळपास लॉंग ऑन मध्ये देखील खेळाडू नाहीये. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. हा चौकार. फिल्डिंगची विवरचना आपण चा आलेख जर घेतला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. मिड विकेटला खेळाडू होता आणि काऊ फेसला जवळपास खेळाडू होता. लॉंग ऑन पूर्णपणे ओपन ठेवण्यात आलं होतं. त्याचाच फायदा उचलला. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे चैतन्य 11. याची देखील आपण नोंद घ्या. कदाचित क्लायमॅटिक चेंजेसचा फटका तुम्हाला बसू शकतो. ही तुमची मॅच डू ऑर डाय होऊ शकते. चौथा सामना चैतन्य 11 हा संघ इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर जर तुम्ही हा सामना जिंकला तर तुमच्याकडे होतील 6 गुण. परंतु जर तुम्ही सामना गमावला तर तुमच्याकडे राहतील फक्त 4 गुण. तर त्या कारणास्तव आपल्याला सक्ली वॉर्निंग देण्यात आले मॅनेजमेंट टीम कडून. हलक्या हातानं वळवला चेंडू फोरआर्मच्या साह्याने टर्न करतात. सेकंडचा कॉल रिस्की रन. राजू तरे पोहोचणार. 2 धावा या बॉलवरती. टीमची धावा संख्या 1 शॉट. पंचांचा इशारा 1 शॉट. सूरज यांच्या वतीने ती चंदू यांच्या वतीने ती 1 शॉट रन पंचांना घोषित केलेले. फक्त 1 रन या बॉलवरती. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 1 च्या मदतीनं. 25 धावा. ओव्हर द स्टंप्स. उच्चप्रक लगावण्याचा प्रयत्न. एज लागून पाठीमागे चालला. आउटफील्ड फास्ट आहे. पावत खेळाडू पोहोचतील का. चांगले प्रयत्न चालवलेत. दोन धावा जवळपास घेतलेल्या. चला कृष्णा शिसवे यानं दिला नाही एकदा. काय ना तर काय ना. तर अक्षय हिसालगे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भरपूर मोठं योगदान राहिलेलं अक्षय हिसालगे यांचं देखील त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. आपलं हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती आयोजक आपल्याला आवर्जून बोलवत आहेत. मागच्या 6व्या पर्वाचे आयोजक राहिलेले आहेत SPL चे. सातत्याने या विभागामध्ये वेगवेगळे शिबिर ते राबवत असत, खास करून विद्यार्थ्यांसाठी. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बीट झालेत बॅटर. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 27 वरती. या ओव्हर मध्ये आता बॉल अंतिम एक शिल्लक राहतोय. धनंजय मुकणे यांच्या हातामध्ये चेंडू. जवळपास आपण पाहतात आता थंडगार वारे जाणवायला सुरुवात झालेली आहे. कदाचित अंतिम टप्प्यामध्ये चैतन्य 11 या संघाला फटका बसू शकतो. त्या कारणास्तव द स्टंप्स. आडवा बाटना कॅच होता. वेगाने टाकलेला हा चेंडू. बॉटम बॉलचा अजिबात संपर्क नाहीये. फक्त 1 रन या बॉलवरती. ती देखील लेग बायच्या साह्याने. टीमची टोटल ही जाऊन पोहोचलेली ती 28 वरती. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती. थँक्यू 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 डीजे. शेवटचे 2 षटक. निर्णायक सामना गुरुलेन या संघानं अर्थातच चैतन्य 11 या संघानं ऑलरेडी 2 मॅचेस जिंकलेले आहेत, परंतु 3 मॅचेस त्यांच्या झालेल्या. 4 गुण त्यांच्याकडे आहेत. आजचा त्यांचा 4था दिवस आहे. आणि त्याचबरोबर आपण उल्लेख जर केला आविर्शा इलेक्ट्रिकल्स अँड 10 पेंट आयलंड 11 या संघाचा, तर अजून तरी एकही मॅच त्याने जिंकलेला नाही, म्हणजे विजयाच्या शोधामध्ये. धावा पुस्तकावरती धावा 28. 4थ्या षटकाला सुरुवात. बॅकफुटला जाऊन लेट कट.
क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डिंग करत असताना फक्त सिंगल एकच्या मदतीने टीमची धावसंख्या 29. बघा अभिजित स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मॅनेजमेंट कमिटीचा तो देखील एक हिस्सा आहे. 29 धावा. शेवटचे 2 षटक पहिल्या बॉलवरती आलेली ही सिंगल. थंडगार वारे आता वाहायला सुरुवात झालेली आहे, त्या कारणास्तव सातत्याने आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करत आहोत, कारण सेकंड इनिंग मध्ये या क्रीडांगणावरती आपण बऱ्याचशा मॅचेस पाहिलेल्या आहेत. सेकंड इनिंग मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये बऱ्याचशा संघांना फटका बसलेला आहे. आविर्षा 11 या संघाला खातं खोलणं अजून बाकी आहे. तिसरा विजयाच्या शोधामध्ये या ठिकाणी आपण पाहतात चैतन्य 11 हा संघ. संपूर्ण ड्रेस कोड तुम्ही पाहतात गुरुदादा मसने यानं पुरस्कृत करण्यात आलेला हा संघ आणि संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांच्याच वतीनं ड्रेस कोड देण्यात आलेला आहे. ट्रॅक सूट. बॉल तयार. पप्पू डांगरे बॅकफुटला जाऊन चायनीज कट. लगा तो आबाद नहीं तो बर्बाद. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. आलाय सुंदर चौकार. धावसंख्या ही जाऊन पोचलेली आहे 33 या धावसंख्येवरती. राजू तरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुरुवातीला आला ॲज अ ओपनर. आता 4थ्या षटकाचा कळ मार्गस्थ आहे. पप्पू डांगरे बॉलिंग करतात. त्यांना जबरदस्त फिल्डिंग खास करून आज केलेली आहे. असे निवडक खेळाडू असतात जे फिल्डिंगच्या जोरावरती आपल्या संघामध्ये स्थान मजबूत करतात, पकड मजबूत करतात. असाच प्रकारचा खेळाडू आहे. ओ पाठीमागे जाऊन उडवलाय बॉल. हीच तर खासियत आहे राजू तरेची. चाललाय बॉल डीप फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या धावा 4. हा चौकार. सलग 2 चौकार आले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 37 वरती. 37. राजू तर इन ऍक्शन. सेन्सिबली पुश केलेला. ऑन टू द स्टम्प सुद्धा चेंडू हुशार निघाले यावेळेस पप्पू डांगरे. पाहिलं की खेळाडू थोडासा रूम बनवून खेळतो, त्या कारणास्तव इन ऑन स्टम्प्स बॉलिंग केली आहे आणि 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीनं 38 या धावसंख्येवरती. कुमारदादा पाटील विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी त्याने घेतलेली आहे. आडवा बाटनं फटका. नटराज साहिलने खेळून काढला. डीप फाईन लेगला खेळाडू चेस करतात. मोठी चेस आहे. त्यांना बीट करून बॉल चालला असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक या ओव्हर मधला सुंदर चौका. टीमची धावसंख्या 4च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 42 या धावसंख्येवर.
पूर्ण संघाला या ठिकाणी दंडित करण्यात आलेला. नो बॉल. टीमची धावा संख्या या नो बॉलच्या मदतीने पुढे जात असताना 45 धावा. फ्री हिट प्रत्येक नो बॉल वरती दिला जातो, त्या कारणासह पुढच्या बॉल वरती देखील फ्री हिट. हे बरेचसे नियम आहे, छोटे छोटे नियम, त्या कारणासह ऑफिशियल पंचांना आपण बोलवत असतो आणि त्याच साठी नेट आणि थेट निर्णयासाठी तर जेपी पॅनल हा ओळखला जातो आणि तसेच निर्णय आज आपण या मैदानावरती पाहिलेले आहेत. यश तयार. लॉफ करतात. फ्री हिटचा चेंडू ओव्हर द बॉल सेट प्रॉपर कनेक्ट झालाय. 4 की 6 पंचांचा इशारा. सिक्सर. चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. 4च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 55 या धावत संख्येवरती. या ओव्हरचे अजूनही अंतिम 4 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. जबरदस्त पद्धतीचे फटकेबाजी. राजू तर इन ऍक्शन. मैदानाच्या आतमध्ये 55 धावा पुस्तकावरती आहेत. नॅपकिन पडला, त्यानंतर नो बॉल. एक वाईट टाकला, स्ट्राईक रोटेट झाली. खोलात होता चेंडू. समोर खेळतात. लॉंगॉनला प्रोटेक्शन आहे, स्वतः कॅप्टन. 1 रन कंप्लीट. ओ नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो गरजेचा होता. रजतने केली मोठी चूक. पोचलाय बॅट्समन. 2 धावा. रजतने जर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला असता तर राजू तर नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबला असता. या छोट्या चुका तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये मागण्या ठरतात. 2च्या मदतीने टीमची टोटल 57 या धावत संख्येवर. 3 बॉल अजूनही अंतिम बाकी राहत आहेत. लॉफ करतात. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. ओ पप्पू डांगरे इन ऍक्शन. पकडली आहे जेल. फलंदाज बाद. धक्का लागलाय 5वा. बॅटिंग करत असताना अवीर शाह इलेक्ट्रिकल स्टँड पेंट आयलंड या टीमला.